शिंकुला टॉप 16,580. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मुंबईकर कुणाल, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे आमचा लडाख राईडचा डे 2 आणि आम्ही आहे मनालीमध्ये. मनालीला काल पाऊस पडला, त्याच्यानंतर थोडं स्ट्रोम आलं आणि टेम्परेचर फुल डाऊन झालं. सो आम्ही प्लॅन केला की अर्ली मॉर्निंग 6 o'clockला इकडनं निघायचं आहे आणि आमची संपूर्ण टीम तयार आहे. मागे सगळ्यांच्या बाईक्स तयार आहेत, आमच्या बॅकअप व्हेकल, आमच्या 2 थार आणि किनोवा सगळे तयार आहेत राईडला निघण्यासाठी. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे मनालीच्या आमच्या स्टे लोकेशनवरून टूवर्ड्स पुणेसाठी. पुणे करता करता आम्ही अटल टनल, त्याच्यानंतर केलॉंग, त्याच्यानंतर जिस्पा, मग शिंकुला पास, गंबोकरंजन असं करत आम्ही पुणेला जाणार आहे. आता आमची राईड स्टार्ट झालेली आहे. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि समोर क्लाउड भरला आहे. पूर्ण त्या माउंटेन्सवर बर्फाची चादर दिसते. आता जसं मनालीचा तो ब्रिज क्रॉस करून मी पुढे आलो आणि ही लाईन आहे. तर मित्रांनो, 6 वाजता या. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तुम्ही अगर इकडनं निघायचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील. बिकॉज हे ट्रॅफिक जॅम, आता आमच्या बाईक्स आहेत, आम्ही बाईक्स घेऊन पुढे जातो आहे, पण जे कारनी आहेत आमचे ते ह्याच्यात अडकणार आहेत आणि ते येईपर्यंत आम्हाला अटल टनलला वेट करावं लागणार आहे त्यांचं. कारण इकडचे रस्तेसुद्धा म्हणजे 2 लेनच आहे, एवढे काय मोठे अवाढव्य रोड नाहीत. काही ठिकाणी तर 1 लेनपर्यंतची अवेबिलिटी होते, बिकॉज काही टुरिस्टच्या गाड्या बघा. आता इकडे जसं सांगितलं, टुरिस्टच्या गाड्यांमुळे 1 लेनचीच अवेबिलिटी होते. मग अशा ठिकाणी स्टक व्हायला होतं. वरती ह्यावेळी शिंकुला पास, रोहतांग पासला खूप मोठ्या प्रमाणावर बर्फ आहे. तर जास्तीत जास्त लोक सिसू, रोहतांग पास, शिंकुला पासला जायचा प्रयत्न करणार आहेत. हे बघा, पुन्हा इकडे ट्रॅफिक जाम. व्हॅली बघा यार. अशा रोडवर येणार तर इकडचा आजूबाजूचा निसर्गाचा अनुभव घ्या, तो एन्जॉय करा आणि त्याच्यामध्ये बाईक राईड करायला जो सुखद अनुभव भेटतो. बाईक राईडला भरपूर लोक येतात. त्यांचं मी बघितलं की आम्ही दिवसाला 500 किलोमीटरवरले दिवसाला 700, 800, 1000. ठीक आहे यार, तुम्ही 1000 किलोमीटर मारतात, 900, 800 मारतात, मारायला कोणीही मारेल. पण जो खरा बाईक रायडर आहे तो अशा नजाऱ्यांची मजा घेतो आणि तो त्याचं सुख शोधत असतो. मला फक्त ह्या अशा रस्त्यांची मजा घेणं, हे आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य, हे डोंगर आणि इकडची असलेली संस्कृती. आपण जसं आता पुढे जाऊ त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी निदर्शनात येतील की आपण तिकडे काय काय एक्सप्लोअर करणार आहे. तर मेन तेच आहे की जास्तीत जास्त एक्सप्लोअर करा, तिकडच्या जनजीवनशैलीचा आढावा घ्या आणि हेच आपलं कुठेतरी नॉलेज वाढवायचं काम करतं आणि आपल्याला अतिशय टफ कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी आपल्याला गाईड करत असतं की असे एक्सपिरियन्स असतात. असे भरपूर एक्सपिरियन्स मी जेव्हा राईड करतो त्यावेळी मला येत असतात आणि असेच एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी नेहमी राईड करत असतो. इथून 3 किलोमीटरच्या अंतरावर सोलंग व्हॅली, जवळपास 18 किलोमीटरच्या अंतरावर अटल टनल, मग सिसू, असा आमचा आजचा संपूर्ण प्रवास आहे. आणि जसं आम्ही व्हॅलीच्या अशा सावलीमध्ये येतो आहे तर जो गारवा येतो आहे तो भाई अफुल्लातून येतो आहे आणि जसं थोडंसं उन्हामध्ये येतो आहे ना तर त्याचं बरं वाटतं की बाई खूप बरं वाटते. हे सगळे मधमाशांचे बॉक्स आहेत, त्यांचं मधमाशांचं पालन केलं जातं त्याच्यामध्ये आणि मध गोळा केलं जातं. या रस्त्याला तुम्हाला भरपूर ठिकाणी असं बघायला भेटेल. पहिले मी यायचो तर मला काही कळायचं नाही की बॉक्स कसले आहेत.
नंतर हे का इकडे पण बॉक्स आहेत, इथे पण वरच्या साईडला आहेत. आता आम्ही सोलंग व्हॅलीला मधोमध थांबलेलो आहोत आणि ही माझी हिमालयन, त्याच्यानंतर ही KTM ट्रॅम, पुन्हा KTM ॲडव्हेंचर, त्याच्यानंतर विस्ट्रोम हिमालयन 450, विस्ट्रोम 411, BMW 310, HD, पुन्हा विस्ट्रोम आणि फायनली सचिन काका आमचे हार्ली घेऊन. तर अख्खा हा आमचा लाईनअप आता थांबला आहे आणि आता आम्ही इकडनं अटल टनलसाठी जाणार आहे. तर मित्रांनो, देशातल्या सगळ्यात लॉंगेस्ट टनलमध्ये आम्ही साऊथ पोर्टलवरनं अटल टनलमध्ये एंट्री घेत आहे. ही एक खूप प्राऊड मोमेंट असते की जेव्हा आपण एखाद्या देशातील सगळ्यात उंच, सगळ्यात मोठ्या किंवा जी फर्स्ट नंबरची गोष्ट आहे, ज्यावेळी आपण ती अचीव करतो किंवा त्याच्यावरनं आपण जातो, त्यावेळी खूप प्राऊड फील असते की आम्ही देशातील किंवा जगातील पहिल्या नंबरच्या टनलमधनं गेलो आहे किंवा टॉप हायेस्ट माउंटेनला गेलो आहे. अशा भरपूर गोष्टी आपण ह्या राईडमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे आणि तो एक्सपिरियन्स करताना ते फील आणि ती जी ऊर्जा असते, ती एनर्जी असते, ती आपण इथे सगळेच म्हणजे आपले जेवढे बॉम्बचे रायडर्स आहेत किंवा इतर रायडर्स आहेत त्यांना सुद्धा इथे बघायला भेटेल. तर आता आम्ही अटल टनल क्रॉस करून इकडे उभी आहे आणि मागे माझ्या रोहतांग पासचा संपूर्ण डोंगर दिसतोय आणि अजूनही तिकडे एवढे क्लाउड्स आहेत, तर बर्फही तिकडे मजबूत असणार आहे. माझ्या मागे हा अटल टनल नॉर्थ पिलू आणि बाई इथे आल्यानंतर जो म्हणजे बोलतात ना, एक प्राईड असते की आम्ही देशातली सगळ्यात मोठी किंवा जगातली सगळ्यात मोठी लॉंगेस्ट अशी जागा क्रॉस करतोय आणि त्याचं जे प्राईड असतं ना, ते आम्हाला प्राईड आता पुन्हा झालं आहे. मी अनेक वेळा अटल टनल क्रॉस केलं, पण प्रत्येक वेळा एक नवीन फील असते की भाई मी पुन्हा एकदा इकडे आलो. तर आता अटल टनल क्रॉस करून आम्ही पुढे आल्यावर इकडे एक चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टला एक टोल भरायला लागतो, बाईक ऑल्सो, कार ऑल्सो, सगळ्यांसाठी एक टोल आहे. सो आता इकडे थांबून आम्ही तो टोल भरणार आणि देन आम्ही पुढे जाऊ. सध्या मी पुढे आलो आहे, माझी संपूर्ण टीम मागे आहे. सो इकडे प्रत्येक बाईकचे 50 रुपयाप्रमाणे टोल भरलेला आहे आणि आता आम्ही इथून पुढे निघतोय. आजाओ. आता आम्ही पुढे आमच्या प्रवासाला निघालो आहे. आता इथून आम्ही जाणार जिस्पाला आणि जिस्पाला आमचं एक चेकपोस्ट असणार आहे, तिकडे आम्ही थांबणार आहे. त्या चेकपोस्टला आपल्याला आपली एंट्री करावी लागते आणि पुढे ऑइल म्हणजे आपलं फ्युलचं सगळे ट्रक चालले आहेत. तर जे बोलतात ना फ्युल नाही आहे लेह लडाखला, तर माझ्या पुढे तुम्हाला दिसेल इंडियन ऑइलचे सगळे टँकर्स निघालेले आहेत. आणि अटल टनलच्या इकडे पण जवळपास 30-40 टँकर्स होते. तर लेहमध्ये फ्यूल असणार आहे ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. तर मित्रांनो, काल मनालीला खूप सारा पाऊस पडत होता आणि आज वातावरण पूर्ण क्लिअर आहे, कुठेही पाऊस पडत नाही आहे. तर आमची ही जर्नी आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे चालली आहे. कुठेही पाऊस नाही आहे किंवा असं वातावरण पूर्ण क्लिअर आहे, स्काय पूर्ण क्लिअर आहे. त्या साईडला जिकडे माउंटेन्स आहेत तिकडे फक्त ढग दिसतात आहेत.
आणि हा माझ्या बाजूला पूर्ण माउंटेन आणि टंडी इकडनं 15 किलोमीटर दूर. आणि इकडे रॉयल एनफिल्डचं एक चालती फिरती व्हॅन आहे. रॉयल एनफिल्डवाल्यांसाठी सिसू सोडल्यावर एक ऑप्शन आहे सर्व्हिसिंगसाठी, सर्व्हिसिंग रिगार्डिंग काही तुमचे अगर गाडीमध्ये प्रॉब्लेम्स येतात तर मित्रांनो हा बघा अख्खाच्या अख्खा दगडाचा भाग खाली आलाय, कोसळलाय, स्लायडिंग झालेली आहे, डोंगराचा अख्खा भाग खाली आलेला आहे. आणि इकडे BRO त्यांच्या कामाला लागले आहे रस्ता क्लिअर करण्याच्या. अशा थंडीमध्ये जिकडे आम्हाला बाईक चालवताना पण आमचे हात स्टक होतात आणि ती लोक ह्या थंडीमध्ये इकडे रस्ते क्लिअर करण्याच्या मागे लागलेले असतात. सल्यूट आहे त्या टीमला. आता आम्ही टंडीकडे चाललोय, पण टंडीकडे जात असताना पूर्ण ट्रॅफिक जाम दिसतोय. काहीतरी पुढे नक्कीच घडलंय. इथे छोट्या मोठ्या लँडस्लायडिंग होत असतात, सो त्याची एखादी रिस्क असू शकते. कारण जाणारा ट्रॅफिक दिसतोय, येणारा काही ट्रॅफिक दिसत नाहीये. सो एकतर BRO काहीतरी काम करत असेल किंवा मग कुठेतरी लँडस्लायडिंग झालं असेल. पेट्रोल नहीं है आगे. कितना 7 किलोमीटर आगे, 7 किलोमीटर. चल ये लगेच आहे. तर हे किलॉंगचं एक पेट्रोल पंप, तिकडे फ्यूल नाही आहे. फ्यूल आलंय पण ते भरायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे. तर इकडनं 7 किलोमीटरला पुढे एक पेट्रोल पंप आहे, त्याने आम्हाला तिकडे जायला सांगितलं आहे. तर मित्रांनो या रजाखेडीमधला सगळ्यात लांब हा ब्रिज आहे. बघूनच लांबून बघूनच कळतं की किती आवड आहे. गाडीचा नंबर ह्यासाठी घेतलाय, गाडीचा इकडे कुठेही असताना नंबर द्यायचा. कुठल्याही चौकीला स्किप करू नका, तरी कुठे नाही थांबत निघतो. त्यांचं लक्ष असलं नसलं तरी नंबर द्यायचे, जेणेकरून इन केस ती लोक त्यांच्याकडे डेटा ठेवतात. आता ह्या चौकीवरनं त्यांनी तिकडे लिहिलंय झंस्कार. ओके, झंस्कारची जी नेक्स्ट चौकी असणार ना तिकडे त्यांचा डेटा असतो. जर माणूस तेवढ्या वेळात गेला नाही तर त्यांचा एक टायमिंग घेतात, 2 दिवस 3 दिवस. आता आपण पदूनला जाणार. ओके,
अगर पदम आपण 2 दिवसात क्रॉस नाही केलं तर त्यांची टीम तिकडे सर्च ऑपरेशन करते. ओके, त्यांच्याकडे असा डेटाबेस असतो म्हणजे माणूस कुठे आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी त्यांना हेल्प करते. तर मित्रांनो, आपण इकडनं झंस्कारला जाणार आहे, इकडनं वरती लेहसाठी जाणार आहे. तर ह्याच्या आधी ही एक चेकपोस्ट येते, इकडे आपल्याला आपल्या बाईकची एंट्री करायला लागते. आता आम्ही शिंकुला टॉपला आलोय. आणि इकडे बऱ्यापैकी पर्यटक आलेले आहेत. जसे जसे आम्ही टॉपकडे चाललोय तसं तसं ही व्हाईट चादर भरलेली दिसते आणि ह्याच्यावर गाडी चालवायची. आम्हाला वर जायचं, अजून वर. तर मित्रांनो, आता मी आलोय अगदी शिंकुला टॉपच्या जवळ. अजून शिंकुला टॉप इकडनं 2 ते 3 टन मागे आहे. आमच्या सगळ्या बाईक्स आले तिकडे आणि आम्ही इकडे फुल धमाल करतोय. तर ही सगळी आमचीच आहे. तर एवढं भारी वाटते, पण त्या भारी वाटण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी प्रत्येक रायडरला एवढंच सांगतोय की भाई एवढं एक्साइटमेंट होऊ नकात किंवा एवढा एक्साइटेड होऊ नकात की तुम्हाला AMSचा इश्यू होऊ शकतो. आमच्या 2 ते 3 रायडरना डोकं दुखायला लागलं आहे, बोलायला येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतोय. मीही बोलतोय तर मला माहिती आहे मी बोलताना कसं बोलतोय. हां, तर मी तुम्हाला इथे माझा लाईनअप दाखवतो. अरे इकडे यांचं रील काढणं चालू आहे. और रोशन कैसा लग रहा है? पावर पावर बहुत हिट. और जिगर भाई रील बना रहे, एक नंबर. और पद्मदा जी, इंडिया है. यस दिस इज इंडिया. और दीप भाई कैसा लग रहा है? भाई हंसने को भी आ रहा है, रोने को भी आ रहा है. क्यों भाई, रोना नहीं है अपने को? और जेंजी क्या फीलिंग है तेरा? बचाएंगे. क्या मचाएंगे? कम रहेगी उतना ऑक्सीजन लेंगे. अपने को और 2 मोड़ ऊपर जाना है जहाँ पे शिंकुला पास है. जाएंगे उधर. ओके, हेलो, हाउ आर यू? बस संन्यास लेने का मन कर रहा है. ओके. हे बघा हे आमचे कुणाल. तो आमचे फाउंडर इकडे आमच्या सगळ्या बाईक्स आहेत बघा, काय चांगलं दृश्य आहे. तिथे पण फुल जिथे बघेल तिथे सफेद चादर पूर्ण पसरली है. मेरे चाहने वाले कहाँ पे नहीं मिलेंगे, वैसे एक चाहने वाला है, मेरा दोस्त है जो हमारे साथ बस. सो अंजुम भाई यहाँ है हमारे साथ, और अंजुम भाई के साथ 2022 लद्दाख मेमोरेबल राइड हमने स्पेंड किया था. हाँ, बहुत मजा आया. हाँ, उसमें मैं फूटा पड़ा था और अंजुम भाई ने मेरा देखभाल किया था वो टाइम पे. अभी जब अंजुम भाई मेरे सामने आते हैं तो मेरा लैंग्वेज भी उनकी तरह हो जाता है. क्या बोलते हैं भाई? हाँ, क्या बोलते भाई, देखो इसका भी लैंग्वेज हो गया वैसा ही. सीख रहे हम भी. हाँ, तो खाते खाते कैसा लग रहा है अंजुम भाई? इतने बहुत मजा आया. 2-4 साल के बाद हम मिल रहे साल फिर के से. बाद फिर मिल गया. ऐसा मतलब
सोचा नहीं था फिर मिलेंगे अरे मिलेंगे और आगे 4 साल के बाद मिलेंगे अर्जुन भाई के साथ अभी अभी पूरा पास जा रहे हैं। उसके पहले अगर मुंबई में आएगी तो मुंबई में मिलेंगे और यहाँ पे हम लोग चना चाट खा रहे हैं पूरा टीम बहुत ही मजा आ गया तर आता आम्हाला 16,580 फूट वर जाण्यासाठी अजून 80 फूट वर जायचंय आम्ही त्याच्या आधीच थांबलोय आणि इकडे फुल धमाल करतोय आणि चना चाटवाल्याची तर आज बल्ले बल्ले आहे आमच्या पूर्ण ग्रुपने त्याला लुटलंय त्याने लुटलंय तो भाग वेगळा आहे पण आता बोलायला गेलं तर आमचीच टीम लुटते 16,500 हाईट वर आहे आता मी लॉगर बोलतो 13,000 होती मला Sorry. 13,000 वाटलं नाही 16,580 सिंकुला टॉप आहे आपण 80 फीट खाली आहे ओके दीप भाई अभी सुपरमैन बन चुके अंजुम प्रसाद खा रहा है गिरा हुआ इंसान देखा है गिरा हुआ बर्फ पहली बार देख रहे हैं हमारे बच्चे लोग अरे मेघा भाभी ने जोक के ऊपर हंस दिया थैंक यू सो मच वो उसने उधर किसने रखा वो प्रसाद दिया रहेगा शिंकुला टॉप 16,580 फीट आणि एक डेस्टिनेशन कंप्लीट झालंय बाकी रायडर सोबत अजून 2 डेस्टिनेशन आजच्या दिवसात कंप्लीट करायचे आहेत. सगळे आलेत ना तर मित्रांनो आता आम्ही आमच्या शिंकुला पासवरून पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत आणि पुढचा प्रवास काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्लॉग तुम्हाला नोटिफाय होतील सो आता मी तुर्तास तुमच्या सर्वांची रजा घेतो लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये भालो कोण बोलायचे